आता इतकं सुंदर ताट आणि त्याच्यावरती छान असा कांद्याचा लच्छेदार पराठा, मला तर फारच तोंडाला पाणी सुटते असं काही बघितलं की. आज घातली होती मी साडी, ग्रे कलर होता, पण आमच्या घरी एक प्रॉब्लेम आहे. मी साडी घातली की मम्मा कुठं चालली, मम्मा कुठं चालली हाच प्रश्न असतो. आता इथे मी लोखंडाच्या कढईमध्ये छान असं थोडंसं तेल घातलं, जिरं टाकलं, त्यामध्येच असे कांद्याचे स्लाइस छान केलेले एकदम पातळ पातळ, आणि ते घालून घातले. ते घातल्याच्या नंतर आता छान असं परतायचं आहे आपल्याला, थोडंसं त्याला गोल्डन ब्राऊन कलर होऊ द्यायचा, आणि थोडंसं हाय फ्लेमवरतीच करायचं, कमी गॅसवरती करायचं नाही. त्यामध्येच थोडीशी अद्रक किसून टाकली. आता त्याचा कचवटपणा सुद्धा कांद्यासोबत भाजताना निघून जाईल. या कलरवरती आल्याच्या नंतर कांदा मी टाकलं होतं, त्यामध्ये लाल तिखट. आता ज्यांना कमी आवडते त्यांनी कमी घाला, ज्यांना जास्त आवडते त्यांनी जास्त टाका. आपल्याला आता तिखट मिखट जेवायला आवडते, तर मग इथं परत आणखीन टाकला चाट मसाला, थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता कलर छान दिसावा पराठ्याचा, त्यासाठी मी कश्मीरी लाल मिरची पण घातली याच्यामध्ये, ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नाही तर टाकू नका. आता हे सगळं टाकल्याच्या नंतर परतून घेतलं, आणि त्यावरती अर्ध लिंबू पिळलं, आणि छान असा खमंग स्वास सुटला होता. आता त्यानंतर आपल्याला 2 चमचे यामध्ये बेसन घातले. आता याच्यामध्ये 2 पराठे होतात बरं का एवढ्या सामग्रीमध्ये. आता तुम्ही बघा तुम्हाला किती करायचे त्याच्यावरती ठरवा. आता ते सगळं बेसन टाकल्याच्या नंतर छान असं भाजून घेतलं, आणि इथे 2 चपात्या लाटून घेतल्या, आणि सगळा मसाला थंड झाल्याच्या नंतर या अशा पोळीवरती सगळा पसरून घेतला, आणि दुसरी पोळी व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे त्याच्यावरती ठेवून दिली, आणि असे कट मारलेले आहेत, आणि उभ्या स्लाइस अशा केलेल्या आहेत. आता ह्या उभ्या स्लाइस आपल्याला एकावरती एक ठेवायच्या, जेणेकरून आपल्या पराठ्याला छान अशा लेअर येणार आहेत. यात तुम्ही 3 करा किंवा 2 करा, मी 2 केले होते. मला फार ते कंटाळा येते एक 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 बारीक बारीक करत बसायचं, त्याच्यामुळे पोळ्या भाकरी सगळं मी असं मोठे मोठेच करते. तर इथे बघा आता 2 असे छान उंडे तयार झालेत, आणि छान कलरफुल दिसताय. आता हा पराठा मी सुद्धा पहिल्यांदाच ट्राय केला होता, मी काही या अगोदर केला नव्हता, पण खरंच खूप सुंदर चव झाली होती. मुलांच्या टिफिनला सुद्धा ऐन वेळेवरती काहीतरी नवीन द्यायचं असतं, तर असा हा पराठा ट्राय करू शकता. तर आता हलक्या हलक्या हाताने लाटून घेतलं, आणि त्यावरती तूप घातलं, आणि तूप छान पसरून घेतलं, आणि एकदम लो फ्लेमवरती छान असा खमंग भाजायचा. त्यावरती तुम्ही वरतून तेल घाला, तूप घाला, तुमच्या मनाचा प्रश्न आहे तो. आणि हा लच्छेदार पराठा, मला तर अगोदर विश्वासच होत नव्हता की इतकी सुंदर याची चव लागू शकते, पण खरंच खूप छान चव झाली होती. आता बघा याचे कशा लेअर सुटलेले आहेत. आता मी घेते याला खाऊन. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की कसा झालाय, खाऊन दाखवते. एक घास खाल्ला, खरंच छान लागत होतं. दह्यामध्ये थोडा चाट मसाला आणि लाल तिखट टाकलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत